नमस्कार मंडळी. यंदा म्हणजे 2026 साली श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून होत असून 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित असून अत्यंत पवित्र, सात्विक आणि पुण्यदायी मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा, अभिषेक, जप, स्तोत्र पठण आणि पारायण केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली. पालनकर्ता भगवान विष्णू आहेत आणि जीवाला मोक्ष देणारे देव म्हणजे भगवान महादेव. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महादेवांची आराधना करतात. या पवित्र महिन्यात स्वामीचरित्र, गुरुचरित्र, दासबोध यासारख्या पवित्र ग्रंथाचे पारायण करता येते. मात्र भगवान शिवांना समर्पित असलेल्या शिवलीला अमृत ग्रंथाच्या पारायणाला विशेष महत्त्व दिले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत पारायण कसे करावे, 1 दिवसात, 3 दिवसात किंवा 7 दिवसात पारायण कसे पूर्ण करावे, त्याचे नियम, संकल्प तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी जाणून घेऊयात की शिवलीला अमृत पारायण का करावे. भगवान महादेवांची कृपा प्राप्त व्हावी, जीवनातील संकटे दूर व्हावीत, शत्रुबाधा कमी व्हावी, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक अडचणींमधून मार्ग मिळावा, तसेच संसारातील विविध समस्या, संतान प्राप्तीची इच्छा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अनेक भक्त शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करतात. भगवान शिवांची उपासना, शिवमंत्राचा जप आणि शिवलीला अमृताचे श्रद्धेने श्रवण किंवा पारायण केल्याने मनाला शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली महादेवांची आराधना भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणते. आता बघा, शिवलीला अमृत ग्रंथामध्ये 15 अध्याय दिलेले आहेत. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये मूळ 14च अध्याय आहेत. काही काळापूर्वी 15वा अध्याय हा त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यामुळे तुम्ही 14 अध्यायांचे पारायण केले तरी देखील चालेल. पण जर तुम्हाला 15व्या अध्यायासह पारायण करायचे असेल तर काही हरकत नाही. आता पारायण किती दिवसाचे करायचे ते पाहूया. जर तुम्ही 7 दिवसांचे पारायण करत असाल तर रोज 2-2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. शेवटच्या दिवशी तुम्हाला उरलेले अध्याय पूर्ण करायचे आहेत. शिवलीला अमृताचे अध्याय आकाराने मोठे असल्यामुळे शांतपणे अर्थ समजून आणि मन लावून वाचणे अधिक महत्त्वाचे आहे. जर 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी उर्वरित 4 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. काही जण एकाच दिवसात संपूर्ण पारायण करतात. ते देखील शास्त्रमान्य आहे. मात्र त्यासाठी पुरेसा वेळ आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. एका बैठकीतच पूर्ण करणे बंधनकारक नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा टप्प्यानेही तुम्ही पारायण संपूर्ण करू शकता. आता बघा, माझ्या मते तर 7 दिवसाचे केलेले पारायण अधिक उत्तम मानले जाते. कारण त्यामुळे प्रत्येक अध्याय शांतपणे अर्थ समजून आणि भक्तिभावाने वाचता येतो. कोणताही ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नसतो, तर त्यातील प्रत्येक ओळ आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा देत असते. त्यामुळे घाई न करता मनापासून पारायण करावे. आता पारायणाचे नियम जाणून घेऊयात. 7 दिवसाचे पारायण करत असाल तर शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. आणि जर तुम्हाला 15 दिवसाचे पारायण करायचे असेल तर दररोज 1 अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. या काळामध्ये परान्न वर्ज्य ठेवायचं आहे. म्हणजेच काय, दुसऱ्यांच्या घरी जेवू नये, हॉटेलमधलं देखील अन्न आपल्याला टाळायचं आहे आणि शक्यतो घरचे आणि सात्विक अन्नच तुम्हाला ग्रहण करायचे आहे. कांदा, लसूण याचाही त्याग तुम्ही केला तरी देखील अतिउत्तम. आता बघा, महिलांनी मासिक पाळीचा विचार करूनच पारायण सुरू करावे. शक्य असल्यास मासिक पाळी संपल्यानंतरच संकल्प करून पारायणास सुरुवात करावी. जर पारायण सुरू असताना अनपेक्षितपणे मासिक पाळी आली तर त्या दिवसामध्ये तुम्हाला पारायण थांबवायचं आहे आणि त्यानंतर 4-5 दिवस झाल्यानंतर आपल्याला पुढील अध्यायांपासून पारायण सुरू करायचं आहे. घरातील इतर कोणी श्रद्धेने पारायण पुढे चालू ठेवू शकत असेल तर त्यांच्याकडूनही तुम्ही ते पारायण करून घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायण हे केवळ नियम पाळण्यासाठी नसून श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण विश्वासाने भगवान शिवांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्यासाठी आहे. म्हणून शक्य तितक्या सात्विक वातावरणात शांत मनाने आणि महादेवांचे स्मरण करत शिवलीला अमृताचे पारायण आपल्याला करायचे आहे. आता बघा, आणखीन काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेऊयात.
पारायणाच्या काळात शक्यतो कोणतेही तामसिक पदार्थ खाऊ नका. कांदा, लसूण यांचाही त्याग करा. शक्य तितके सात्विक अन्न ग्रहण करावे आणि परान्न आणि हॉटेलमधील अन्न पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे. शक्य असल्यास जमिनीवर अंथरूण घालून झोपावे. मात्र ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा खाली झोपणे शक्य नाही त्यांनी पलंगावर झोपले तरी काही हरकत नाही. या नियमामागे उद्देश शरीर आणि मन सात्विक ठेवण्याचा आहे. त्यामुळे शक्य तेवढे नियम श्रद्धेने पाळावेत. पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी भगवान शंकरांची विशेष पूजा करावी. आपल्या श्रद्धेनुसार 1, 11, 21, 51 किंवा 108 बेलपत्र अर्पण करावीत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा. पारायण सुरू करण्याच्या दिवशी स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत. भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रदोष काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे सूर्यास्ताच्या साधारण 1.5 तास आधीपासून ते सूर्यास्तानंतर 1.5 तासापर्यंतचा काळ. शक्य असल्यास या वेळेत पारायण सुरू करावे. मात्र ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी सकाळी, दुपारी किंवा दिवसभरातील सोयीच्या कोणत्याही वेळी श्रद्धेने पारायण केले तरी देखील चालेल. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा. उजव्या हातात पाणी, फूल, अक्षता, हळदी कुंकू घेऊन भगवान शंकरांना प्रार्थना करावी. हे महादेव, मी या उद्देशाने शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण सुरू करत आहे. ही सेवा तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या असा भाव मनात ठेवून संकल्प करायचा आहे. मांडणीसाठी वेगळी जागा असेल तर तिथे चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर शिवलीला अमृत ग्रंथ ठेवावा. देवघरात जागा असेल तर तिथेच तुम्ही पारायण केले तरी देखील चालेल. जागेची अडचण असल्यास देवघराशेजारी किंवा घरातील कोणत्याही स्वच्छ व शांत ठिकाणी बसून पारायण करता येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. पारायण सुरू करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडी असल्यास तिला पाणी किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा तरी आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर शिवपिंडी स्वच्छ करून भस्म, फुले, बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि प्रार्थना करून शिवलीला अमृताच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी अभिषेक करून पुढील 7 दिवसांमध्ये रोज पुन्हा अभिषेक करण्याची आवश्यकता नाही. रोजची नियमित देवपूजा करून श्रद्धेने त्या दिवसाचे ठरलेले अध्याय वाचावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायण कोणताही दिखावा म्हणून नव्हे तर निस्वार्थ भक्ती, पूर्ण श्रद्धा आणि भगवान शंकरावरील विश्वासाने करावे. अशा भक्तिभावाने केलेल्या सेवेमुळे महादेवांची कृपा निश्चितच प्राप्त होते. आता बघा, पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार एखाद्या शिवमंदिरात जाऊन 1.25 किलो किंवा 1.25 पाव तांदूळ तसेच एक स्वच्छ पांढरे वस्त्र भगवान शंकरांना अर्पण करावे. मंदिरात पुजारी असतील तर त्यांना दान द्यावे, अन्यथा गरजू व्यक्तीला ते दान करू शकता. श्रद्धेने केलेले दानही महादेवांच्या सेवेतच गणले जाते. आता बघा, अनेकांना खाली बसून पारायण करता येत नाही. अशा वेळी तुम्ही टेबल खुर्चीवर बसूनही पारायण करू शकता. भगवान शंकरांना तुमची भक्ती महत्त्वाची आहे. तुम्ही कुठे बसून वाचता हे महत्त्वाचे नाही. गर्भवती महिलाही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकतात. मात्र स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे हे देखील अधिक महत्त्वाचं आहे. उपवास करण्याचा अट्टहास करू नये. आई आणि बाळाचे आरोग्य सर्वप्रथम आहे. त्यामुळे प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा आणि शक्य तितक्या भक्तिभावाने सेवा करावी. श्रावण महिन्यात मंदिरात जाणे शक्य नसेल तरी घरच्या घरी भगवान शंकराची पूजा, रुद्राभिषेक, सोमवारचे व्रत किंवा शिवलीला अमृताचे पारायण करता येते. श्रद्धेने केलेली घरातील सेवा देखील तितकीच पुण्यदायी मानली जाते. शिवलीला अमृत हा ग्रंथ अत्यंत पवित्र आणि प्रभावी असा मानला जातो. वर्षभर पारायण करणे सर्वांना शक्य होत नाही, म्हणून श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भक्तिभावाने त्याचे पारायण करण्याचा प्रयत्न करावा. या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची स्वतंत्र फलश्रुती सांगितली आहे. ऋणमुक्ती, संकटांपासून संरक्षण, मानसिक शांती, कुटुंबातील सुख समृद्धी, संतती प्राप्ती, पापक्षालन आणि भगवान शंकराची कृपा प्राप्त व्हावी या विविध हेतूंनी अनेक भक्त शिवलीला अमृताचे पारायण करतात. आपल्या जीवनात जे काही सुखदुःख येते ते आपल्या कर्माशी जोडलेले असते. म्हणून या जन्मात जास्तीत जास्त नामस्मरण, सत्कर्म आणि ईश्वर भक्ती करावी. भगवान शंकराची उपासना मनाला शांती, संयम आणि आध्यात्मिक बळ देते. म्हणून या पवित्र श्रावण महिन्यात महादेवांचे नामस्मरण, जप, पूजा
आणि शिवलीला अमृताचे पारायण अवश्य करा. शिवलीला अमृत ग्रंथ कोणत्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सहज उपलब्ध होतो. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, विवाहित, अविवाहित किंवा विधवा कोणीही श्रद्धेने वाचू शकतं. भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नाही, फक्त श्रद्धेने आणि शुद्ध मनाने पारायण करावे. आणि बघा, जर मासिक पाळीमुळे पारायण काही दिवस थांबवावे लागले तर शुद्ध झाल्यानंतर उर्वरित पारायण तुम्ही करू शकता. त्याबद्दल कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा मनापासून आणि श्रद्धेने पूर्ण करा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण, महत्त्व, नियम आणि संपूर्ण पद्धत जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.